नमस्कार, मी योगेश सांगळे डीसीएन बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत करतो। मुंबई येथील 64 वर्षीय ट्रेकर संजय वसंत नेवे तोरणागड उतरताना पाय घसरून सुमारे 250 फूट खोल दरीत कोसळले। स्थानिक नागरिक, पोलीस तसेच रेस्क्यू पथकाने त्यांना सुखरूप बाहेर काढले। शनिवारी रात्री ही घटना घडली। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील मिसिंग लिंक 1 मे पासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे। त्यामुळे पुणे ते मुंबई प्रवासाचा कालावधी अंदाजे 25 ते 30 मिनिटांनी कमी होणार आहे। लेखक संपत जाधव यांना शिवीगाळ करत पिस्तुलाचा धाक दाखवल्याची घटना सारसबाग परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात घडली। या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महिला आरक्षण विधेयकाच्या अनुषंगाने काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी निदर्शने केली। या आंदोलनात आमदारांसह नगरसेवकांनी अनावधानाने एनडीए अर्थात भाजप सरकार विरोधातच घोषणाबाजी केल्याचं बघायला मिळालं। पुणे महापालिकेतही महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेस नगरसेवकांदरम्यान तीव्र घोषणाबाजी झाल्याचं बघायला मिळालं। यावेळी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला। त्यामुळे काही काळ परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली होती।